नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यारे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य पदभरतीबाबत ही महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला जी प्रतीक्षा होती की सर निकाल कधी लागतील, सर या ठिकाणी बाकी पदांचे निकाल कधी लागतील, सर आत्तापर्यंत 10 पदाचे निकाल लागले, तर याची अपडेट आम्हाला प्रोव्हाइड करा। तर बघा मित्रांनो, ती अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। जास्त तुमचा वेळ घेणार नाही, शॉर्ट बट स्वीट तुम्हाला माहिती मी समजून सांगतो। सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर अपडेट अशी मित्रांनो बघा, सुभाष शेळके यांनी मित्रांनो ही अपडेट या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यांनी जी काही मित्रांनो माहिती दिली असते त्या ठिकाणी अगदी या ठिकाणी मित्रांनो खरी सुद्धा ठिकाणी ठरत असते। बघा, आरोग्य भरती 2023 54 पैकी मित्रांनो 10 कॅडर निकाल घोषित झाले। किती मित्रांनो? 54 पैकी 10 कॅडर निकाल घोषित झाले। उर्वरित मित्रांनो 44 कॅडरच्या ठिकाणी निकालही मित्रांनो लवकरच जाहीर होतील असं त्यांनी माहिती दिली आहे। आता निकाल मित्रांनो का जाहीर झाले नाही, ही प्रोसेस कुठपर्यंत आली त्याची त्यांनी माहिती दिली। बघा, 44 कॅडरचे निकालही लवकरच जाहीर होतील। निकाल तयार करणे हे जबाबदारीचे काम असून कोणतीही चूक न होण्यासाठी क्रॉस चेकिंग आणि इतर प्रयत्न होत आहेत। म्हणजेच काय मित्रांनो, निकाल तुमचे तयार आहे, निकाल तयार करणं हे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं जबाबदारीचे काम असतं। मित्रांनो, असेच तुमच्या ठिकाणी निकाल जर तयार केले त्यावर आक्षेप घेतले जातात, विद्यार्थी सुद्धा मित्रांनो आक्षेप घेतात। मग मित्रांनो हा वाद या ठिकाणी खूप जात असतो, मग ते व्हायला नको म्हणून निकाल तयार करणं हे जबाबदारीचं काम आहे, त्यामध्ये कोणत्याही चुका व्हायला नको। जर चुका झाल्या तर विद्यार्थी सुद्धा ठिकाणी आक्षेप घेतील, प्लसमध्ये मित्रांनो इतर ज्या काही संघटना असतील ते सुद्धा ठिकाणी आक्षेप घेतील, म्हणून निकाल या ठिकाणी व्यवस्थितपणे या ठिकाणी जाहीर करावा लागतो। तर निकाल तयार करणं हे जबाबदारीचं काम असून मित्रांनो त्यामध्ये कोणतीही चूक न होण्यासाठी क्रॉस चेकिंग केली जाते, आणि ही क्रॉस चेकिंग प्लसमध्ये मित्रांनो इतर जे काही प्रयत्न असतात निकाल तयार करण्यासाठी ते सुद्धा ठिकाणी चालू आहेत। हे झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमचे निकाल जाहीर होतील। आणि मित्रांनो अशी सुद्धा माहिती मिळाली की तुमचे जे निकाल आहेत ते आज किंवा उद्या ठिकाणी लागतील असं या ठिकाणी माहिती मिळाली होती, पण आज तरी मित्रांनो आत्तापर्यंत निकाल आले नाही आहे। कदाचित मित्रांनो तुमच्या ठिकाणी निकाल उद्यापासून या ठिकाणी लागायला सुरुवात होतील। उद्यापासून मित्रांनो फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत तुमच्या ठिकाणी निकाल मित्रांनो कधीही जाहीर होणार आहेत, म्हणून तुम्ही काळजी करू नका। आता मित्रांनो 8 तारखेपर्यंत तुमच्या ठिकाणी निकाल जाहीर होतील असं त्यांनी सांगितलेलं होतं। फेब्रुवारीच्या 8 तारखेपर्यंत सर्व निकाल आम्ही जाहीर करू असं त्यांनी सांगितलेलं होतं। आता मित्रांनो पाहावं लागणार आहे की उद्या तुमच्या ठिकाणी निकाल जाहीर होतात की नाही, पण मित्रांनो सर्व निकाल या ठिकाणी आता हळूहळू करून लागायला सुरुवात होतील, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये मित्रांनो ही प्रोसेस आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत मित्रांनो आरोग्य भरतीमधून उत्तीर्ण झालेल्या लोकांची बेरोजगारी दूर होईल। म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे मित्रांनो निवड यादीमध्ये नाव असेल, ज्यांचं सिलेक्शन असेल त्यांना जॉईनिंग मिळेल असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग मिळून जाईल। तर ही महत्त्वाची अपडेट होती। अपेक्षा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।